नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती लेखी संदर्भात महत्त्वपूर्ण असा जनरल नॉलेजचा प्रश्नसंच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि हो मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता पहिला प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोरेगाव. प्रश्न क्रमांक 2 आहे, किसान दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 23 डिसेंबर. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 एप्रिल. प्रश्न क्रमांक 5 आहे, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्रामसेवक. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 7 आहे, समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 जिल्ह्यातून. आणि याची लांबी किती आहे मित्रांनो? तर 701 किलोमीटर. पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे, अंचता शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृष्णा, भीमा, गोदावरी आणि तापी. प्रश्न क्रमांक 10 आहे, विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधेयक. प्रश्न क्रमांक 11 आहे, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश एक खिंड आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पालघाट. प्रश्न क्रमांक 12 आहे, 2023चा वनडे क्रिकेट विश्वचषक कोठे झाला होता? उत्तर आहे मित्रांनो 2023चा करंट अफेअरचा प्रश्न आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? उत्तर ऑप्शन क्रमांक बी, मतलाई व खारे वारे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय तटरक्षक दलाचे 24 प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, VS पठानिया. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न क्रमांक 16 आहे, नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 30. एकूण 30 देशांची ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, ई-गव्हर्नन्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड राज्य. प्रश्न क्रमांक 18 आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. प्रश्न क्रमांक 19 आहे, जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. आणि सर्वात मोठं 1 नंबरचं कोणतं आहे तर ते गुजरातमध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे, लाल सलाम ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्मृती इराणी. प्रश्न क्रमांक 21 आहे, युरो चषक 2024
हा कोणत्या देशाने जिंकला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंग्लंड. प्रश्न क्रमांक 22 आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लासलगाव नाशिक येथे. प्रश्न क्रमांक 23 आहे साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्थिक विकास. प्रश्न क्रमांक 24 आहे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अर्जेंटिना. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आहे पीपल एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 26 आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विदर्भ आणि मराठवाडा. या भागात कापूस उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि सूतगिरण्या मोठ्या प्रमाणात कोणत्या भागात आहेत तर त्या कोकण विभागात. प्रश्न क्रमांक 27 आहे दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इचलकरंजी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट आपण देत असतो. आणि हो मित्रांनो टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर ते पण जॉईन करून ठेवा जेणेकरून जे काही अपडेट असेल ती तुम्हाला वेळेत मिळेल. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.